सर्व प्रियजनांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रेमपूर्वक सलाम। डेव्हिड, माझा आवाज येतो ना व्यवस्थित? हा, येत आहे ब्रदर। ओके, थँक्यू। तर आपण हा जो विषय आहे योहान 15 मधला आध्यात्मिक फळ देण्याविषयीचा हा पुढे घेऊन जात आहोत। प्रियांनो, फार शक्तिशाली गोष्टी, फार गौरवी गोष्टी देवाने आपल्या अपार दयेने आणि कृपेने या योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्या मार्गदर्शनासाठी, आपल्या हितासाठी वर्णन करून ठेवलेले आहेत प्रियांनो। आणि आपण गेल्या काही दिवसांपासून योहानाच्या 15व्या अध्यायातून या गौरवी गोष्टींची एक मालिका पाहत आलेलो आहोत आणि हा विषय प्रियांनो आपण पुढे घेऊन जात आहोत। मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार आणि उपकार मानतो जे तुम्ही लोक या मीटिंगसाठी जमा होत आहात। तुमच्या उपस्थितीबद्दल मी देवाचे उपकार मानतो आणि खास करून मी तुमचा आभारी आहे। तुम्ही ज्या प्रार्थना माझ्यासाठी करत आहात त्यामुळे प्रभू मला बळ देत आहे आणि प्रभू वचनाचं प्रगटीकरण करत आहे आणि प्रभू मला आरोग्य देत आहे आणि तुम्हा सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे तुमच्या प्रार्थनांबद्दल। तर आपण हा विषय पुढे घेऊन जात असताना जसं आमचे प्रिय बंधू डेव्हिड जगताप यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा विषय आहे आणि काल तुम्हाला याचं नोटिफिकेशन अवश्य आलेलं असणार। तर आता विषय आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात दिसणारं आध्यात्मिक फळ। बरेचदा या आध्यात्मिक फळाचा संबंध आमच्या कामाशी जोडला जातो, परंतु आज मला काही गौरवी गोष्टी तुमच्या नजरेस आणून द्यायच्या आहेत। कदाचित या तुम्ही इतर वेगवेगळ्या प्रकारे ऐकल्याही असतील, परंतु तुमच्या लक्षात हे आलं नसेल की नेमकं आध्यात्मिक फळ काय आहे, किंवा कदाचित तुम्हाला हे कळलं नसेल की हे आध्यात्मिक फळ जे आपण कधीतरी कुठेतरी ऐकलं ते आपल्या जीवनामध्ये कधी दिसलंच नाही। तर प्रियांनो, योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काही गौरवी गोष्टी आपल्याला सांगत आहे आणि या गौरवी गोष्टी आम्हाला या योहानाच्या 15व्या अध्यायात पाहायला मिळतात। यामध्ये द्राक्षवेल, तिचे फाटे आणि फाट्याला येणारं जे आध्यात्मिक फळ आहे याविषयी आपण पाहत आहोत। आणि या योहानाच्या 15व्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने फार अद्भुत रीतीने केलेली आहे। प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे। प्रियांनो, आपण काही आठवड्यांपूर्वी पाहिलं की का प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि द्राक्षवेलीतून आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या कोणत्या गौरवी गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात ते आपण शिकलेलो आहोत। आणि प्रभू येशू ख्रिस्त खरा द्राक्षवेल म्हणजे नेमकं काय दर्शवतो ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की माझा बाप माळी आहे। तर स्वर्गीय पिता हा माळी आहे आणि त्याची ही बाग आहे, त्याचा द्राक्षवेल आहे, द्राक्षवेलीचे फाटे हे सुद्धा त्याचे आहेत असं इथे बिंबवण्यात आलेलं आहे। म्हणजेच याचा अर्थ असा की आपण जे विश्वासणारे आहोत प्रियांनो, हे विश्वासणारे पित्याचे आणि पुत्राचे आहोत। पित्याची लेकरं आहोत आणि पुत्राने आम्हाला खंडून घेतलेला आहे म्हणून तो आमचा मालक आहे, आमचा धनी आहे, आमचा स्वामी आहे आणि आम्ही त्याच्या मालकीचे आहोत। तर पित्याला आणि पुत्राला आणि खास करून पित्याला कुठल्या प्रकारची फळाची अपेक्षा आहे? काय वाटतं बरं तुम्हाला? जेव्हा माळी या फाट्यांकडे पाहत असेल तेव्हा त्याला कुठल्या फळाची अपेक्षा असेल? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने पहिल्या वचनामध्ये जे सांगितलेलं आहे, मीच खरा द्राक्षवेल आहे, त्या द्राक्षवेलीच्या, त्या खऱ्या द्राक्षवेलीच्या गुणांचं प्रगटीकरण करणाऱ्या फळाची त्याला अपेक्षा आहे। प्रियांनो, खऱ्या द्राक्षवेलीचे गुण प्रगट करणारं फळ तुमच्या आणि माझ्या जीवनाला यावं असं पित्याला वाटतं प्रियांनो। आणि या खऱ्या द्राक्षवेलीचं व्यक्तिमत्व जे आहे ते त्या फाट्यातून जे फळ येईल त्यातून जगाला पित्याला दाखवायचे प्रियांनो। हे फळ, ते आध्यात्मिक फळ, ते मंडळीसाठी आहे, ते आध्यात्मिक फळ कुटुंबासाठी आहे, ते आध्यात्मिक फळ समाजासाठी आहे आणि ते आध्यात्मिक फळ जगासाठी आहे प्रियांनो। कुठल्याही झाडाचं जे फळ असतं ना प्रियांनो, ते त्या झाडाचं वैशिष्ट्य दर्शवतं, हे लक्षात घ्या। आणि फळ हे त्या झाडाचं आंतरिक जीवन जे आहे, त्या झाडामध्ये दडलेले जे गुण आहेत ते दर्शवतात प्रियांनो, त्या झाडाचं वैशिष्ट्य दर्शवतात।
आदाम आणि हवेने जेव्हा पाप केलं तेव्हा देवाने भूमीला शाप दिला आणि भूमी काटे आणि कुसळे उगवेल असं देव म्हणाला. तर जगाला फक्त काटे आणि कुसळे हे फळ ठाऊक आहे. आणि पापामुळे कशा प्रकारचे जीवन माणसाचं झालं ते आपण पाहतो प्रियानो. आपल्या जीवनामध्ये देखील हे काटे आणि कुसळे आपल्याला पाहायला मिळाले प्रियानो. तर जग जे आहे हे जग ख्रिस्ताला मानत नाही आणि यहुदी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला प्रियानो. आणि जग हे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जग हे प्रभू येशू ख्रिस्ताची चेष्टा करतं प्रियानो. पौल असं म्हणतो 1 कोरिंथ 1:23 मध्ये की वधस्तंभावर हा यहुद्यांना अडखण आहे आणि हेलेन्यास मूर्खपणा असा आहे. जगाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची शुभवार्ता किंवा खास करून वधस्तंभाविषयीची जी शुभवार्ता आहे, वधस्तंभावर खिळलेला जो ख्रिस्त आहे त्याच्याविषयी जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ती एक चेष्टा वाटते प्रियानो. त्यांच्यासाठी तो एक कुचेष्टेचा विषय असतो, उपहासाचा विषय असतो. लोक म्हणतात की हा 3 खिळ्यांवर टांगलेला मनुष्य, याच्याद्वारे आम्हाला कसं जीवन मिळणार, हा कसा वाचू शकतो, हा कसं सार्वकालिक जीवन देऊ शकतो, हा कशी पापांची क्षमा देऊ शकतो वगैरे वगैरे ते लोक गोष्टी बोलत असतात. परंतु त्यांना हे माहिती नाही की तो गौरवाचा प्रभू आहे आणि तो त्यांच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. आणि तो मरण पावत असताना त्यांनी त्यांचे पाप, अपराध, अधर्म, अन्याय, अनीती आणि सर्व भ्रष्टता आणि बंडखोरी यांचं शासन, त्यांचा दंड त्याने स्वतःवर घेतला. त्यांच्यासाठी तो मरण पावला, तो प्रायश्चित्त झाला. म्हणजे देवाचा क्रोध त्याने स्वतःवर घेतला आणि त्याने सैतानाचं मस्तक काल्वरीच्या वधस्तंभावर ठेचलं आणि तो त्यांच्यासाठी मरण पावला. नियमशास्त्राच्या द्वारे आलेले शाप त्याने स्वतःवर घेतले आणि आशीर्वाद देण्यासाठी तो मरण पावला. हे त्यांना माहिती नाहीये. त्यांना हे माहिती नाहीये की हा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून 3ऱ्या दिवशी उठला आणि त्याने मरणाला गिळून टाकलं, मरणाची नांगी त्याने मोडली आणि हा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आता युगानुयुग जिवंत आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. परंतु अज्ञानातून हे लोक, यहुदी म्हणा किंवा हेलेनी म्हणा, हे प्रभू येशू ख्रिस्ताची कुचेष्टा करतात, त्याचा उपहास करतात, त्याची खिल्ली उडवतात प्रियानो आणि त्याचा धिक्कार करतात. त्यांच्यासाठी हा तुच्छतेचा विषय आहे. आता देवाने तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना कशासाठी निवडलं आहे? देव अद्यापही या जगावर प्रीती करतो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाला या लोकांपर्यंत, विदेशी लोकांपर्यंत, आपण विदेशी लोकांमध्ये राहतो त्यांच्यापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त न्यायचा आहे आणि देवाला त्यांना त्याचं सामर्थ्य दाखवून द्यायचंय, म्हणजे देवाचं सामर्थ्य दाखवून द्यायचंय आणि देवाचं ज्ञान त्यांना दाखवून द्यायचंय प्रियानो. आता देव हे कशा प्रकारे दाखवून देईल? पौल असं म्हणतो की 2 कोरिंथ 4:7 मध्ये आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. प्रियानो, आमची संपत्ती काय आहे? आमची संपत्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. ती मातीच्या भांड्यामध्ये आहे. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे. कशासाठी बरं? त्याच वचनामध्ये 2 कोरिंथ 4:7 मध्ये तो असं म्हणतो की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे हे समजावं. प्रियानो, सामर्थ्याची पराकोटी देवाला या जगातील लोकांना दाखवून द्यायची आहे की किती पराकोटीच्या सामर्थ्याचं कार्य देवाने पापी लोकांच्या जीवनामध्ये केलेलं आहे, जे अतिशय वाईट आहे, जे किळसवाने, जे ओंगळ आणि केवळ नरकामध्ये टाकले जाण्याच्या योग्यतेचे आहेत. त्यांच्या जीवनामध्ये देवाने त्याचं पराकोटीचं सामर्थ्य कशा रीतीने दाखवलेलं आहे ते देवाला या जगातील लोकांना दाखवून द्यायचे. आणि म्हणून देव तुमच्याकडून आणि माझ्याकडून आध्यात्मिक फळाची अपेक्षा करतो आणि देवाने तशी व्यवस्था केलेली आहे. वधस्तंभाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये गुंतून, प्रभू येशू ख्रिस्ताची एकरूप करून, प्रभू येशू ख्रिस्ताची एकजीव करून, प्रभू येशू ख्रिस्ताचा अवयव करून देवाने आम्ही त्याला अपेक्षित असलेलं आध्यात्मिक फळ देऊ शकू अशा एका गौरवी नात्यामध्ये आम्हाला आणलेला आहे. परंतु त्यासाठी आमची देखील तेवढीच जबाबदारी आहे. ख्रिस्ताच्या जीवनशैलीचा गौरवी सुगंध
देवाला तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे जगापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि ख्रिस्ताचं गौरवी चरित्र हे तुमच्या जीवनातून माझ्या जीवनातून हळूहळू का होईना देवाला जगापुढे प्रगट करायचंय प्रियांनो. बघा बरेचसे लोक जे आहेत ख्रिस्ती समाजातले लोक ज्यांच्यातील बऱ्याच लोकांना अद्याप तारणाचा गंध नाहीये, तारणाचा किंवा नवीन जन्माचा अनुभव नाहीये, त्यांना असं वाटतं की आपण चांगली चांगली कामं केली की आपल्याला स्वर्ग हा वचनादाखल मिळू शकतो. नाही प्रियांनो, तो तुमचा फार मोठा गैरसमज आहे. कर्माने तुम्हाला जीवन मिळू शकत नाही आणि त्यामुळे इतर लोक सुद्धा त्यांची नक्कल करायला पाहतात आणि बरीचशी लोक सत्कर्म करतात आणि आम्ही पाहतो जगामध्ये ही होत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, ख्रिस्ती समाजामध्ये जितके चांगले कामं होत असतील तितकी अन्य कुठेच तुम्हाला होत असलेली आढळणार नाहीत. त्यांची शाळा आहे, त्यांचे कॉलेजेस आहेत, त्यांचे ओल्ड होम्स आहेत, त्यांचे अनाथ आश्रम आहेत आणि हे नक्कीच खूप चांगली कामं आहेत, प्रश्न नाहीये. परंतु प्रियांनो, देव विश्वासणाऱ्यांकडून त्याच्या लेकरांकडून या गोष्टींची अपेक्षा करत आहे का प्रियांनो? बघा एक गोष्ट लक्षात घ्या, कामांची नक्कल होऊ शकते परंतु ख्रिस्ताच्या जीवनाची नक्कल होऊ शकत नाही. लक्षात घ्या, कुठल्याही फुलाच्या सुगंधाची नक्कल होऊ शकत नाही. फुलासारखं दुसरं फुल एक वेळेस बनवता येईल आणि बनवतात, नकली फुलं आपण पाहतो ती बनवतात, परंतु सुगंधाची नक्कल होऊ शकत नाही. असली फुलं आणि नकली फुलं यांच्यातला फरक भुंग्यांना किंवा फुलपाखरांना हा अचूकपणे कळतो प्रियांनो. देवपित्याला आणि देवपुत्राला तो फरक हा कळतो प्रियांनो. म्हणून आध्यात्मिक फळ हे ख्रिस्ताच्या जीवनाशी किंवा त्याच्या जीवनशैलीशी एकरूपता दर्शवणारं असतं प्रियांनो. त्याचा स्वभाव दर्शवणारं असतं, त्याच्या सवयी दर्शवणारं असतं, त्याची वागणूक दर्शवणारं असतं, त्याचं वक्तव्य दर्शवणारं असतं प्रियांनो, त्याची विचारशैली दर्शवणारं असतं, त्याचं चरित्र दर्शवणारं असतं. आणि हे फळ पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रदर्शित करून देवाला जगाला त्याचं पराकोटीचं सामर्थ्य दाखवायचं आहे. प्रियांनो, आता आपण मागच्या वेळेला पाहिलं की हे ख्रिस्तरूपी फळ योहान 15:8 मध्ये म्हटल्याप्रमाणे योहान 15:8 असं म्हणतं की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. तर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी असं सांगत आहे की हे ख्रिस्तरूपी फळ विपुल प्रमाणामध्ये दिल्यामुळे, म्हणजे विपुल प्रमाणामध्ये जेव्हा तुम्ही मला प्रगट कराल, विपुल प्रमाणामध्ये तुम्ही माझी जीवनशैली, माझं चरित्र हे प्रगट कराल आणि विपुल प्रमाणामध्ये तुम्ही माझ्या सवयी आणि स्वभाव व्यक्त कराल, तेव्हा माझ्या पित्याचं गौरव. आणि माळी दिवस रात्र याच गोष्टीसाठी परिश्रम घेतो. जेव्हा हे फळ आमच्या जीवनाला लागतं तेव्हा माळ्याची मेहनत जी आहे ती सफळ झाली असं म्हणता येतं. म्हणजे स्वर्गीय पित्याची मेहनत, त्याचे कष्ट, त्याचे परिश्रम हे फळास आल्यासारखे आहेत प्रियांनो. तर पहिलं फळ जे जगाला दिसून येतं ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व व्यक्त होणं. प्रियांनो, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाला लागलेलं फळ आहे प्रियांनो. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की प्रत्येक विश्वासाला फळ द्यायचे आणि त्याला अधिक फळ द्यायचे आणि त्याला विपुल फळ द्यायचे. तर हा फळाचा जो क्रम आहे तो 30 पट, 60 पट आणि 100 पट अशा प्रमाणामध्ये तो वाढत जाणार आहे. प्रियानो, आम्हाला फळ देण्याची प्रक्रिया जी आहे ती वाढवत वाढवत न्यायची आहे. किंवा तशी अपेक्षा आहे पित्याची, माळ्याची किंवा पुत्राची. तर विपुल फळ दिल्याने प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या पित्याचे गौरव होते आणि विश्वासणारे शिष्य म्हणून जगापुढे प्रगट होतात. प्रियांनो,
जगापुढे प्रगट होणार प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही शिष्य आहोत, ही गोष्ट खरा द्राक्षवेलीचं फळ आहे. तुम्ही आणि मी जगापुढे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून दिसून येतो, तेव्हा ते तुमच्या आणि माझ्या जीवनाला लागलेलं फळ आहे. तुम्ही कोणाला फॉलो करता हे तुमच्या जीवनातून लोक ओळखतात. तुम्ही कोणाच्या मागे चालता हे तुमच्या भाषणातून, तुमच्या संभाषणातून, तुमच्या वागण्यातून जगातले लोक ओळखतात. प्रियानो, ही गोष्ट लक्षात घ्या. निकोदेम आणि योसेफ अरिमथाईकर हे प्रभू येशू ख्रिस्ताचे गुप्त शिष्य होते, परंतु त्यांना सुद्धा देवाने योग्य वेळी जगापुढे आणलं आणि त्यांच्या शिष्यत्वातला खरेपणा, अस्सलपणा आणि सुगंध जगापुढे उघड केला. बघा, फळ हे लपून राहू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही पाहतो पेत्र आणि योहान हे जेव्हा यरुशलेमेमध्ये मंडळीची स्थापना झाल्यानंतर उघडपणे सुवार्ता गाजवत होते, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या छळातून, त्रासातून, संकटातून जावं लागलं. आणि जेव्हा त्यांना एकदा सनेद्रीम सभेपुढे उभं राहावं लागलं, तेव्हा त्या सनेद्रीमच्या, त्या न्यायसभेच्या लोकांनी सुद्धा ओळखलं की हे लोक अडाणी आहेत, हे लोक अशिक्षित आहेत, यांच्यामध्ये एवढं धैर्य कुठून आलं, एवढं ज्ञान कुठून आलं, आणि कशा रीतीने हे स्वतःला डिफेंड करू शकतात, कशा रीतीने ते आपल्या प्रश्नांची इतकी सुंदर रीतीने उत्तरं देऊ शकतात. ते अवाक झाले. पण एक गोष्ट त्यांच्याही लक्षात आली, त्या न्यायसभेमध्ये असलेल्या लोकांच्या लक्षात आलं की हे लोक येशूच्या सहवासात होते. प्रियानो, ही गोष्ट जगापुढून लपून राहू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. प्रेषितांची कृत्ये त्याचा 4था अध्याय आणि 13व्या वचनामध्ये हा वृत्तांत तुम्ही वाचू शकता, किंवा तो 4था अध्याय पूर्ण वाचला तर तुमच्या लक्षात येईल प्रियांनो. परंतु आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये सुद्धा खरे शिष्य आणि खोटे शिष्य असा प्रकार आहे जो सहसा जगाला लक्षात येत नाही. परंतु ती जी गोष्ट आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने लक्षात आणून दिलेली आहे देवाच्या वचनामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला डोंगरावरच्या प्रवचनामध्ये, ते तुम्ही मत्याचा 7वा अध्याय त्याच्या 15व्या वचनामध्ये वाचू शकता. तेथे प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला की खोट्या संदेष्टांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट लक्षात आणून दिली की बरेच लोक माझे लोक म्हणून पुढे येतील, माझे शिष्य म्हणून पुढे येतील, परंतु ते खोटे लोक असतील, ते खोटे शिष्य असतील, ते मेंढर नसतील, तर ते मेंढरांच्या वेशाने आलेले क्रूर लांडगे असतील. त्यांच्या हृदयाचं स्कॅनिंग प्रभू येशू ख्रिस्ताने ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. ते फक्त लांडगे असतील असं म्हटलेलं नाही, तर ते कळपाची दान करणारे लांडगे असतील, कळपाची दया माया न करणारे लांडगे असतील. प्रेषितांची कृत्ये 20:29 मध्ये तुम्ही वाचू शकता. पौलाने जेव्हा इफिस येथील वडील वर्गाशी भाषण केलं, मिलेत या ठिकाणी, मिलेत नावाच्या ठिकाणी ही सभा भरलेली होती, आणि पौलाने जेव्हा इफिस येथील वडील वर्गाशी भाषण केलं त्यावेळेस त्याने हे उद्गार काढले. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 29व्या वचनामध्ये तो म्हणाला की मी गेल्यावर कळपाची दया माया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. पौल जोपर्यंत होता तोपर्यंत पौलाच्या काळामध्ये हे लोक शिरू शकले नाहीत, कारण पौलाला आत्मे ओळखण्याचं कृपादान होतं. परंतु पौलाने सांगितलं की मी गेल्यावर अशा प्रकारचे लोक शिरतील. प्रियानो, आता या लोकांना किंवा अशा प्रकारच्या लोकांना ओळखायची खूण काय? तर अशा प्रकारच्या लोकांना ओळखायची खूण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये, मगाशी आम्ही जे वचन मी तुम्हाला सांगितलं
मत्ती 7:15 मध्ये त्या वचनाच्या पुढेच म्हणजे 7:16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, नीट ऐका आता हे शब्द, तो म्हणतो त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. लक्षात घ्या, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सुद्धा ही खूण दिलेली आहे. खरे शिष्य ओळखण्याची खूण आहे ती. आणि त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल म्हणजे काय, कोणती फळं तुम्हाला दिसायला पाहिजे. आता हे कोणाला ओळखायचंय, हे ओळखायचंय तुम्हाला आणि मला. जे खरे शिष्य आहेत, जे विश्वासणारे आहेत, जे तारण पावलेले आहेत, जे नवीन जन्म पावलेले आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालत आहेत, प्रियांनो, त्यांना हे ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे? खोट्या लोकांची फळं. खोटी लोक ओळखण्याची ही खूण आहे. खोटे शिष्य कोण आहेत त्याची ही खूण आहे. आणि ती खूण आहे त्यांची फळं. त्यांची फळं काय आहेत बरं? ते आम्ही पाहायला पाहिजे. ती आम्ही पडताळून पाहायला पाहिजे. त्यांची पारख आम्ही करायला पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या द्राक्षवेलीचं फळ दिसतं का, ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला माहिती आहे तुम्ही सगळे ऑनलाईन आहात आणि आपल्याला उत्तर वगैरे ऐकायला फारसा वेळ नाहीये, परंतु तुम्ही जेथे आहात तेथे माईक चालू न करता तुम्ही एकमेकांना हे उत्तर देऊ शकता. प्रियांनो, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं जर प्रमुख वैशिष्ट्य मी तुम्हाला विचारलं, एकच वैशिष्ट्य तुम्ही मला सांगा, म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जगातील लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे? 15 सेकंदामध्ये तुम्ही सांगा. कोणत्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जगातील लोकांपेक्षा वेगळा आहे? आणि मला खात्री आहे बरेचशा विश्वासणाऱ्यांना याचं उत्तर माहिती आहे आणि ते पटकन म्हणाले असतील किंवा म्हणत असतील, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाप नव्हतं. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं खास वैशिष्ट्य आहे प्रियांनो, लक्षात घ्या. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण हेच वैशिष्ट्य विश्वासणाऱ्यांमध्ये तारण पावल्यानंतर उतरत जातं. म्हणजे ते पाप रहित होतात असं नाही. विश्वासणारे कधीही पाप रहित होत नाहीत, लक्षात ठेवा. कधीही पाप रहित होत नाही, पण ते पापाचा प्रतिकार करतात. प्रियांनो, पापाचा प्रतिकार करणारे लोक बनतात. ही महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पाप फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नव्हतं. आणि बायबलमध्ये पौलाने असं म्हटलेलं आहे 2 कोरिंथ 5:21 मध्ये, त्याला पाप ठाऊक नव्हते. त्याला पाप ठाऊक नव्हते. पेत्राने, जो त्याचा दुसरा एक प्रेषित होता, त्याने 1 पेत्र 2:22 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने पाप केले नाही. आणि योहानाने, जो त्याचा तिसरा प्रेषित होता, त्याने 1 योहान 3:5 मध्ये असे म्हटलेले आहे, त्याच्या ठाई पाप नाही. पौल म्हणतो त्याला पाप ठाऊक नव्हते, पेत्र म्हणतो त्याने पाप केले नाही, आणि योहान म्हणतो त्याच्या ठाई पाप नाही. आणि तोच योहान 1 योहानाचा 3रा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं म्हणतो, 1 योहानाचं पत्र 3:3 मध्ये, की तो शुद्ध आहे. फक्त एवढं बोलला नाही तो, त्याच्या ठाई पाप नाही, तर पुढे जाऊन तो असं म्हणतो तो शुद्ध आहे. आणि त्याच 3ऱ्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये आणखी एक गोष्ट तो सांगतो, तो नीतिमान आहे. 3:7 मध्ये, 1 योहानाचं पत्र 3:7. तर त्या 3ऱ्या अध्यायामध्ये, 1 योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंबर 1, त्याच्या ठाई पाप नाही. नंबर 2, तो शुद्ध आहे किंवा पवित्र आहे. नंबर 3, तो नीतिमान आहे. आणि आणखी एक गौरवी गोष्ट प्रेषित योहान त्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगत आहे. नीट कान देऊन ऐका प्रियांनो. तो खऱ्यामधला आणि खोट्यामधला भेद आमच्या पुढे स्पष्ट करत आहे. आणि तो असं म्हणतो 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये, की यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. आता तुम्ही कसं ओळखाल की कोण खरा आणि कोण खोटा आहे? तर योहान सांगतो की देवाची मुले आणि सैतानाची मुले उघडपणे ओळखण्याचं हे ओळखण्याचा हा एक फॉर्म्युला आहे, हे एक सूत्र आहे. कसं ओळखाल तुम्ही? बघा, त्याने असं सांगितलेलं आहे, पुढे तो असं म्हणतो, जो कोणी नीतीने वागत नाही
तो देवाचा नाही. लक्षात घ्या, जो नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. लक्षात घ्या प्रियांनो, देवाची मुलं आणि सैतानाची मुलं ओळखण्याची ही खूण आहे. प्रेषित योहानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने, देवपिताने आपल्या पुढे ही खूण ठेवलेली आहे. खरे शिष्य आणि खोटे शिष्य ओळखण्याची खूण. काय खूण सांगितली? देवाची मुलं नीतीने वागतात, सैतानाची मुलं नीतीने वागत नाही. दुसरी खूण, देवाची मुलं आपल्या बंधूवर प्रीती करतात, सैतानाची मुलं आपल्या बंधूवर प्रीती करत नाहीत. प्रियांनो, ही खूण आहे, ही खूण आहे. आणि त्या तिसऱ्या अध्यायामध्ये थोडं वरचं वचन जर तुम्ही बघितलं, तिसरा अध्याय 9वं वचन, तेथे प्रेषित योहान दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट तो असं सांगतो की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. म्हणजे काय? म्हणजे तो पाप रहित होतो असं नाही, तर तो सवयीने पाप करत नाही किंवा सातत्याने तेच 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 पाप करत राहत नाही. पापाची त्याला चटक लागत नाही, पापाची त्याला सवय नसते, पाप करण्याचं त्याला व्यसन नसतं. तो सवयीने पाप करत नाही किंवा स्वभावानुसार पाप करत नाही किंवा सातत्याने पाप करत नाही, तर तो पापाचा प्रतिकार करतो आणि तो पवित्र आत्म्याने देहाच्या गोष्टींना तो नाकारतो, जगाच्या गोष्टींना तो नाकारतो. तो सैतानाला तो देवाच्या स्वाधीन होऊन सैतानाचा प्रतिकार करतो. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट त्याच 9व्या वचनामध्ये तो असं सांगतो की त्याच्याने पाप करवत नाही. म्हणजे तो जाणीवपूर्वक किंवा जाणून बुजून किंवा कट कारस्थान करून तो पाप करत नाही. तो हेकेखोरपणाने पाप करत नाही किंवा आपलं पाप तो पुढे रेटत नाही. प्रियांनो, हे खऱ्या शिष्यत्वाचं लक्षण आहे. प्रियांनो, हे आध्यात्मिक फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसतं का? नीतीने वागण्याची प्रामाणिक धडपड किंवा प्रयत्न तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे का? आपण नीतीने वागण्याची इच्छा धरतो का? तो दृढ निश्चय आहे का? प्रियांनो, मी तर तुम्हाला असं म्हणेन की पहिल्या योहानाचं पत्र जे आहे ते सर्वांनी पुन्हा पुन्हा वाचावं, सारखं सारखं वाचावं. प्रियांनो, ते फार महत्वाचं आहे. पहिल्या योहानाचं पत्र जे आहे ते आम्हाला वाचण्याची फार गरज आहे. प्रियांनो, आणि ते जर पत्र आम्ही वाचलं नाही तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळू शकणार नाहीत. प्रियांनो, त्या पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये योहान असं म्हणतो की जसा तो प्रकाशात आहे, आपला प्रभू प्रकाशामध्ये आहे, तसं आम्ही सुद्धा प्रकाशामध्ये चालायला पाहिजे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये तो अशा प्रकारे सांगतो की जसा तो चालतो तशा प्रकारे आम्ही सुद्धा चालायला पाहिजे. तर या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये पाहायला मिळतील. आणि जसं आता आपण पाहिलं देवाची मुलं आणि सैतानाची मुलं यांचा फरक त्यांनी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तर या सर्व गौरवी गोष्टी आम्हाला त्या योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये पाहायला मिळतात. शिष्यत्वाचा खरेपणा लक्षात घ्या, हा नीतीच्या जीवनामध्ये दडलेला आहे. होशेच्या 14व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देव असं म्हणतो की मजपासून तुला फळ मिळते. आमचा प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध आहे म्हणून आपण शुद्धतेत चालण्याचा प्रयत्न करणार. आपण तो नीतिमान आहे म्हणून आपण नीतिमत्वाचं जीवन जगणार, आपण नीतीने चालणार. प्रियांनो, हे फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे पित्याचं गौरव होतं. आता दुसरी गोष्ट आपण पाहूया आध्यात्मिक फळाच्या बाबतीत. योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये जिथे आपण हे आध्यात्मिक फळाविषयी पाहत आहोत त्याच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला ही दुसरी गोष्ट सांगितलेली आहे.
प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला महत्वाची गोष्ट सांगत आहे. आपण मगाशी पाहिलं पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये प्रेषित योहान असं म्हणतो की जो आपल्या भावावर प्रीती करत नाही तो देवाचा नाही, म्हणजे तो सैतानाचा आहे, म्हणजे तो लगातार द्वेष करतो. जर तो सातत्याने द्वेष करतो तर तो देवाचा नाही. केवळ त्याच्या मनामध्ये आपल्या भावाविषयी द्वेष भावना भरलेली आहे, कटू भावना भरलेली आहे, तिरस्कार भरलेला आहे, तर ते चांगलं लक्षण नाहीये, ते खोटेपणाचं लक्षण आहे प्रियांनो. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रीतीवर बोट ठेवत आहे. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली. पित्याने पुत्रावर कोणती प्रीती केली? ती अगापे प्रीती आहे, अद्भुत प्रीती आहे प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर कोणती प्रीती केली? ती सुद्धा अगापे प्रीती आहे. तर तुमच्यावर आणि माझ्यावर देव पित्याची आणि देव पुत्राची प्रीती उधळण्यात आलेली आहे, त्या प्रीतीचा वर्षाव करण्यात आलेला आहे. आणि जसं रोमकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे त्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे ही प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये ओतण्यात आलेली आहे प्रियांनो. प्रभू असं म्हणतो, आता ही प्रीती वाहू द्या, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. प्रियांनो, हे जे वचन आहे या वचनामधून मला 4 महत्वाच्या गोष्टी प्रथम सांगायच्यात आणि मग मी पुढे जाणार आहे. बघा, 4 महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्तामधलं जे जीवन आहे त्याला तारण म्हणतात. नीट ऐकून घ्या, ख्रिस्तामधल्या जीवनाला तारण म्हणतात. ख्रिस्ताबरोबरचं जे जीवन आहे त्याला सहभागिता म्हणतात. जे जीवन ख्रिस्ताबरोबर आपण जगतो त्याला सहभागिता म्हणतात किंवा संगती म्हणतात. ख्रिस्तातर्फे चालवलं जाणारं जे जीवन आहे, म्हणजे ख्रिस्ताचं जीवन रस वाहणारं जे जीवन आहे त्याला सहवास म्हणतात किंवा फळ धारण करणारं जीवन म्हणतात. लक्षात घ्या, ख्रिस्तातर्फे चालणारं जीवन किंवा ख्रिस्तातर्फे चालवलं जाणारं जीवन, ख्रिस्ताचा जीवन रस ज्या व्यक्तीमधून वाहतो ते फळ धारण करणारं जीवन आहे. आणि ख्रिस्तासाठी जे जीवन असतं त्याला सेवा असं म्हणतात. प्रियानो, या 4 महत्वाच्या गोष्टी तुम्ही आणि मी लक्षात ठेवायला पाहिजे. ख्रिस्तामधलं जीवन त्याला तारण म्हणतात, ख्रिस्ताबरोबर चालणारं जीवन त्याला सहभागिता म्हणतात, ख्रिस्तातर्फे चालणारं जीवन त्याला फळ देणारं जीवन म्हणतात आणि ख्रिस्तासाठी असलेलं जीवन त्याला सेवा म्हणतात. प्रियानो, आता ख्रिस्तातर्फे जेव्हा आपलं जीवन चालतं, म्हणजे ख्रिस्ताचा जीवन रस जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामधून वाहतो तेव्हा आमच्या जीवनातून आध्यात्मिक फळ दिसून येतं प्रियांनो. आणि त्या फळातून ईश्वरी सुगंध बहरत राहतो. आणि त्या सुगंधाचा हा दुसरा भाग आहे प्रीती. पहिली गोष्ट आम्ही पाहिली खरं शिष्यत्व, दुसरी गोष्ट आहे प्रीती. आणि या प्रीतीचा उल्लेख तुम्हाला गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये पाहायला मिळतो. पवित्र आत्म्याच्या फळामध्ये या प्रीतीचा उल्लेख आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपण, सौम्यता, इंद्रिय दमन. हे अनेक फळं नाहीयेत, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे व्यक्त होणारे हे फळ आहे प्रियानो. त्याला फळ असं नाव दिलेलं आहे, फळे असं म्हटलेलं नाही प्रियानो. तर हा एक पॅकेज आहे. प्रीतीचा उल्लेख केला म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये आल्या. लक्षात घ्या, हे आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, कारण प्रीतीशी संबंधितच त्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, प्रीती असेल तर सहनशीलता येणार, प्रीती असेल तर ममता असणार, प्रीती असेल तर चांगुलपणा असणार, सौम्यता असणार, इंद्रिय दमन असणार वगैरे वगैरे. तर ते समजायला फार अवघड नाहीये प्रियानो. तर प्रीती ही महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि ती गोष्ट आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळते. 1 करीन 12:31 मध्ये पौल असं म्हणतो की प्रीती हा एक सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.
आणि पहिले करीन 13वा अध्याय हा तर प्रीतीचाच अध्याय आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा तोंडपाठ असेल तो. आणि त्या 13व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो की प्रीती श्रेष्ठ आहे. याचं कारण काय बरं? विश्वास, आशा आणि प्रीती याच्यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. याचं कारण काय? ती स्वर्गीय प्रीती आहे. ती ती अगापे प्रीती आहे. ती पित्याची, पुत्राची आणि पवित्र आत्म्याची प्रीती आहे. तर पित्याची पुत्रावर जी प्रीती आहे ती सार्वकालिक प्रीती आहे. म्हणून पुत्र सुद्धा तुमच्यावर आणि माझ्यावर सार्वकालिक प्रीती करतो प्रियांनो. आणि ही न बदलणारी, न ढळणारी आणि निरंतर आणि चिरकाल टिकणारी अशी प्रीती आहे. अद्भुत प्रीती आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, या प्रीतीमुळेच आम्ही ख्रिस्तामध्ये टिकून राहतो. ख्रिस्ताची प्रीती जी आहे ती अढळ आहे प्रियांनो, ती अपार आहे, ती निरंतर चालणारी आहे. आम्ही जरी बदललो तरी ख्रिस्ताची प्रीती बदलत नाही. आणि आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा विश्वासणारे वेगवेगळ्या परीक्षातून जातात, वेगवेगळ्या त्रासातून जातात, संकटातून आणि ताणतणावातून जातात, तेव्हा ख्रिस्ताची प्रीती ही प्रभू अद्भुत रीतीने वाढवत नेतो प्रियांनो, अद्भुत रीतीने वाढवत नेतो. आणि जे या प्रीतीत राहतात त्यांची प्रीती परीक्षेच्या समयी झळकायला लागते प्रियांनो. म्हणून आपण पौल आणि सिला यांना तुरुंगामध्ये गात असताना पाहतो. म्हणून आपण स्टेफन हा देवाकडे दृष्टी लावताना पाहतो धोंडमार होत असताना सुद्धा. प्रियांनो, ही आम्हाला समजण्यास कठीण, समजून घेण्यास अगम्य अशी आहे आणि बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती आहे. आम्ही इफिस्करास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो पौल त्याचा उल्लेख करताना असं म्हणतो की समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची ही प्रीती आहे प्रियांनो. आणि एक गोष्ट नोट करा तुम्ही, जगाला प्रीती करणारा देव ठाऊक नाही प्रियांनो. जगाला देव प्रेम करतो ही गोष्टच माहिती नाहीये प्रियांनो. पहिली गोष्ट म्हणजे जगाला देव माहिती नाहीये. जे देव म्हणून ते भसतात पुसतात ते सगळे खोटे देव आहेत, त्या हाताने बनवलेल्या मूर्त्या आहेत प्रियांनो. त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. पण त्यांच्या कल्पनेतील जो कोणी देव आहे त्या देवाच्या विषयी ते प्रीती ही जी कल्पना आहे ती सुद्धा ते मनी ध्यानी त्याचा विचार करू शकत नाही, कल्पनेमध्ये सुद्धा, स्वप्नामध्ये सुद्धा. पण बायबल हा खऱ्या आणि जिवंत देवाची ओळख करून देताना असं म्हणतो की देव प्रीती आहे. देव प्रीती आहे या शब्दाने देवाची ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि पहिले योहानाचा पहिला अध्याय आणि 18व्या वचनामध्ये म्हणजे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी आहे त्याने त्याला प्रगट केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या देवाला जो अदृश्य आहे, अगम्य आहे, जो आत्मा आहे त्याला त्याने प्रगट केलेला आहे. कसं प्रगट केलं? प्रीतीतून प्रगट केलं प्रियांनो. आणि पाप्यांसाठी त्याने प्राण दिला आणि प्राण देऊन त्याने प्रायश्चित्त करणारी ही प्रीती जगापुढे प्रगट केली. जगाला ठाऊक नाही, जगाला विश्वास नाही की असं काही देव करू शकतो म्हणून प्रियांनो. ही अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. आता बायबल काय म्हणतं की देवाने अशा प्रकारची प्रीती या जगावर केलेली आहे तर विश्वासणाऱ्यांनी सुद्धा एकमेकांवर प्रीती करायला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. पहिले योहान त्याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनामध्ये म्हटलेला आहे, प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली. कशा प्रकारे प्रीती केली? आपल्या पुत्राला देऊन, पापाबद्दल प्रायश्चित्त बनवून प्रीती केली तर आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. आणि त्या पहिल्या योहानाच्या 4थ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये म्हणजे पुढच्याच वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पुन्हा म्हटलेलं आहे, देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. पण पुढे बघा, नीट ऐका, आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठाई राहतो. म्हणजे
देव आपल्यामधून प्रगट होतो. प्रियानो, तुमची आणि माझी एकमेकांवरची प्रीती पाहून जग देवाला ओळखतं. म्हणून हे आध्यात्मिक फळ दिसणं फार गरजेचं आहे प्रियानो, फार गरजेचं आहे. योहान 14:35 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील. काय ओळखतील? तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियानो, प्रीती ही प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यत्वाची ओळख ठेवलेली आहे. आणि या 15व्या अध्यायामध्ये आमच्या लक्षात येतं की प्रीतीतूनच देव जगाला हे आध्यात्मिक फळ दाखवतो आणि स्वतःची ओळख करून देतो. प्रियानो, प्रीती हे फळ आमच्या जीवनाला लागलेलं आहे का? हा प्रश्न आम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. बघा, प्रभूचं ध्येय जे होतं ना ते फार महान होतं. प्रभूचं जे प्रभूच्या समोरचा जो गोल होता, जो उद्देश होता, तो फार मोठा होता. शत्रूवर प्रीती करणं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने तो किस्सा आमच्या पुढे ठेवलेला आहे. पण हे आध्यात्मिक फळ आपल्या जीवनात दिसावं म्हणून देवाने ही अट ठेवलेली नाहीये. लक्षात घ्या, देवाने जी अट ठेवलेली आहे ती फार सोपी आहे. लक्षात घ्या, आमचं ध्येय फार लहान आहे. आमचं मिशन जे आहे ते फार लहान आहे. आम्हाला बंधुजनांवर प्रीती करायची आहे. लक्षात घ्या, तारण पावलेल्या बंधुजनांवर प्रीती करायची आहे. हा गोल देवाने आमच्या पुढे ठेवलेला आहे. एकमेकांवर प्रीती करायची आहे. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने जगावर प्रीती केली. प्रभू येशू ख्रिस्ताने शत्रूंवर प्रीती केली आणि त्या प्रीत्यर्थ त्याने स्वतःचं बलिदान केलं. तो स्वतः अर्पण झाला, तो प्रायश्चित्त असा झाला. प्रियानो, तो ते करू शकला, परंतु देव पिता तुमच्याकडून आणि माझ्याकडून तो माळी जो आहे तो एकमेकांवर प्रीती करण्याची अपेक्षा करत आहे. आणि जेव्हा आपण एकमेकांवर प्रीती करतो तेव्हा जगाला ख्रिस्त प्रगट होतो, जगाला देव प्रगट होतो आणि ते ख्रिस्ताकडे आकर्षित होतात. ही गोष्ट नोट करा. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या प्रीतीकडून जग आकर्षित होतं. आणि दुसरी गोष्ट आहे, विश्वासणाऱ्यांच्या एकमेकांवरच्या प्रीतीच्या द्वारे जग ख्रिस्ताकडे आकर्षित होतं. ती प्रीती त्यांना अचंबित करून टाकते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. ख्रिस्ताच्या प्रीतीतून ही प्रीती वाहते. यानो, ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट योहान 15:10 मध्ये आपण थोडक्यात पाहूया, आपला वेळ चाललेला आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जसा योहान 15:10 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. या ठिकाणी आम्हाला आज्ञा पाळण्याचं जीवन पाहायला मिळतं. प्रीतीत राहण्यासाठी जी अत्यावश्यक कंडिशन आहे किंवा अत्यावश्यक गोष्ट आहे ती आहे आज्ञापालन. देवाच्या इच्छेला जर तुम्ही आणि मी समर्पित नसू तर पित्यासाठी फळ देणं अशक्य होईल आणि पुत्राच्या प्रीतीमध्ये राहणं अशक्य होईल. आपण ज्या युगामध्ये राहतो, ज्या जगामध्ये राहतो, त्या जगामध्ये लोक मनमानी वागतात, स्वैर वागतात, बंडखोरपणाने वागतात. परंतु देव तुमच्याकडून आणि माझ्याकडून त्याच्या इच्छेला समर्पित होणारं मन पाहायला पाहतो. त्याला असं मन हवंय, असं हृदय हवंय जे देवाच्या इच्छेला समर्पित होईल, देवाच्या होला हो म्हणेल. म्हणून जेव्हा तुम्ही रोज बायबल वाचता, मला माहिती नाही किती लोक रोज बायबल वाचत असतील, परंतु जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा वाचलेल्या भागामध्ये आज्ञा शोधा, हवं तर त्या लिहून काढा आणि त्या पाळण्याचा निर्णय घ्या. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा त्या पाळण्याचा निर्णय घ्या. बायबल फक्त माहितीसाठी वाचू नका.
ते आज्ञा पाळण्यासाठी वाचा, ते महत्वाचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला की जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा. स्वर्गारोहणाच्या आधी त्याने काढलेले हे उद्गार आहेत मत्ते 28:20 मध्ये. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा, म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्यांना. ही प्रीती आहे देवावरची आणि ख्रिस्तावरची. प्रियांनो, ख्रिश्चॅनिटी काय आहे? ख्रिश्चॅनिटी म्हणजे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांचा समुदाय. ख्रिस्ती लोक म्हणजे काय? ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांचा समुदाय. आम्ही ख्रिस्ताच्या आज्ञा पाळत असू तर आम्ही ख्रिस्ती आहोत. प्रियांनो, ख्रिस्तीत्व हा धर्म नाहीये, तर ख्रिस्तीत्व हे आज्ञा पालनाचं जीवन आहे. ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन हे आज्ञा पालनाचं होतं, अधीनतेचं होतं, आपण पाहत होते. आणि ते समर्पणाचं जीवन होतं. आणि प्रभूने जे आज्ञा पालन केलं ते तुम्ही पहा, अवाक करून टाकणार आहे. त्यांनी उल्हासानं केलं, उत्सुकतेने केलं, आनंदाने केलं, स्वेच्छेने केलं. ते त्याच्यामध्ये त्याचं समर्पण होतं, हर्ष होता, पूर्ण एनर्जी त्याने ओतली होती, ऊर्जेने केलं त्याने, ते पूर्ण शक्तीने केलं, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने त्याने ते आज्ञापालन केलं. म्हणून आम्हाला या ठिकाणी आज्ञापालनासाठी उत्तेजन देण्यात आलेलं आहे. हे आज्ञापालन केलं तर प्रीती व्यक्त होते. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती गोष्ट आहे आनंद. योहान 15:11 योहान 15:11 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. किती सुंदर वचन आहे. मला हे वचन खूप आवडतं. देवाचा गोल बघा, देवाचा उद्देश बघा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. देवाचा आनंद, स्वर्गाचा आनंद, पित्याचा आनंद, पुत्राचा आनंद विश्वासणाऱ्यांमध्ये असायला पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये तो असायला पाहिजे. आणि तो आनंद परिपूर्ण व्हावा त्यासाठी या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. योएल 1:12 मध्ये असं म्हटलेलं आहे, मानव जातीचा आनंद आटला आहे. परंतु या नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वारंवार परिपूर्ण आनंदाविषयी बोलतो. आता इथे तो बोलतो की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. अशाच प्रकारचे शब्द नंतर तुम्ही वाचा. आता आपल्याकडे वेळ नाहीये, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. तुम्ही ते वाचू शकता. योहान 17:13 मध्ये तुम्ही ते वाचू शकता. आणि पहिले योहान 1:4 मध्ये तुम्ही ते वाचू शकता. तर प्रियानो, देव त्याचा परिपूर्ण आनंद आम्हाला देऊ इच्छितो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या आनंदाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य काय माहिती आहे का? आम्हाला जे दुःख होतं ना, त्या दुःखालाच देव आनंदामध्ये बदलून टाकतो. किती गौरवी गोष्ट आहे. योहान 16:20 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने प्रसूतीचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे बाळाला जन्म देणारी जी माता असते, जेव्हा ती प्रसूत होण्याच्या समयातून जात असते त्यावेळेस तिला फार वेदना होतात, प्रसव वेदना, फार भयंकर वेदना असतात. आणि बाळ जन्मल्याचा जेव्हा तिला आनंद होतो, मुलगा जन्मल्याचा आनंद होतो, त्यामुळे तिला क्लेशाची आठवण होत नाही. तिला क्लेशाची आठवण होत नाही. प्रियानो, प्रत्येक दुःख काही ना काही जन्माला घालतं. हे सत्य आम्हाला यातून शिकायला मिळतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला देवाला जो आनंद द्यायचा आहे त्या आनंदाचा उगम प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनातून झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या दुःख सहनातून झालेला आहे. इब्री 12:2 मध्ये असं म्हटलेलं आहे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. वधस्तंभामधून या ईश्वरी आनंदाचा उगम झालेला आहे. आणि तुम्हाला माहितीये, या आनंदाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. नीट ऐका. मगाशी मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगितलं की आमच्या जीवनात जे दुःख येतं त्या दुःखाला देव आनंदामध्ये बदलून टाकतो.
कारण काही ना काही देव जन्माला घालतो. आणि नंबर 2, आमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हा संकटामध्ये सुद्धा देवाचा आनंद देव आपल्या लोकांना अनुभवायला देतो. ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती आपण लक्षात घेऊया. पौल 2 करिंथ 7 अध्याय आणि 4 वचनामध्ये जे बोलतो ते तुम्ही नीट कान देऊन ऐका. 2 करिंथ 7:4 त्या ठिकाणी पौल असं म्हणतो, आम्हावर आलेल्या सर्व संकटात मला आनंदाचे भरते आले आहे. खूप सुंदर वचन आहे, अद्भुत वचन आहे. संकटामध्ये अश्रूंना भरती नाही आलीये, संकटामध्ये आनंदाचं भरतं आलंय प्रियांनो. संकटामध्ये आनंदाचं भरतं आलं आहे. असं कोण म्हणू शकतं? ज्याच्यामधून ख्रिस्ताचा जीवन रस वाहतो तीच व्यक्ती असं म्हणू शकते प्रियांनो. तीच व्यक्ती असं म्हणू शकते की माझ्या संकटामध्ये मला आनंदाचं भरतं आलं आहे. प्रियांनो, ही गौरवी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनातून हा स्वर्गीय आनंदाचा उगम झालेला असल्यामुळे प्रियांनो, हा आनंद तुमचं आणि माझं सामर्थ्य बनलेला आहे. जसं नेहम्या 8:10 मध्ये म्हणतो, परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच माझा आश्रयदुर्ग आहे, तोच माझा सामर्थ्य आहे. प्रियांनो, ही गौरवी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. त्या दुःखाच्या पुरुषातून आनंदाचे झरे वाहतात. प्रियांनो, त्या दुःखाच्या पुरुषातून आनंदाचे झरे वाहतात. ती त्याला प्रसन्न करणं, त्याची इच्छा पूर्ण करणं आणि त्याचा गौरव करणं हाच प्रत्येक विश्वासणाऱ्याचा गोल असला पाहिजे. प्रियांनो, तुमचा आणि माझा हा गोल आहे का? आपण या गोष्टीवर विचार करूया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या 3 महत्वाच्या गोष्टी दिसतात का? हे आध्यात्मिक फळाशी संबंधित. पहिलं फळ आपण पाहिलं, पहिल्या फळाचं वैशिष्ट्य शिष्यत्वाचं फळ, दुसरं आहे प्रीतीचं फळ आणि तिसरं आहे आनंद. प्रियांनो, आता या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपण पुष्कळ त्रासातून बरेच लोक जात आहे. पण पौलासारखे ते असे म्हणू शकतात का की आमच्या संकटामध्ये आम्हाला आनंदाचं भरतं आलं आहे? प्रियांनो, आपण प्रभूच्या अधिक जवळ येऊया प्रियांनो, त्याच्या सहवासात आपण रमून जाऊया. म्हणजे या गौरवी गोष्टींचा तुम्हाला आणि मला अनुभव मिळेल. जोपर्यंत देव आम्हाला संधी देईल प्रियांनो, या लॉकडाऊन मध्ये आपण या सभेसाठी एकत्र येत राहूया आणि प्रभूचा आपण गौरव करूया. प्रियांनो, आपण आता या ठिकाणी थांबत आहोत. तुम्ही या सभेमध्ये सहभागी होत आलात त्याबद्दल मी प्रभूचा मनापासून आभारी आहे. येथून पुढेही प्रभूची इच्छा असल्यास अशाच रीतीने सहभागी होत राहा आणि या सभेसाठी विशेष रीतीने प्रार्थना करत राहा. देवाचे वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा आणि लाभाचा करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.